कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर प्रयागराजला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढल्याने चेंगराचेंगरी, घटनेत 18 जणांचा मृत्यू तर 10 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती। नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे व्यथित झालो, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विट। घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे रेल्वे मंत्रालयाचे आदेश। इंडिया आघाडीत काँग्रेसच्या धोरणांवर टीकेचा सूर, आदित्य ठाकरे राऊतांना हरियाणा निवडणुकीतील किस्सा सांगत केजरीवालांची काँग्रेसवर टीका। केजरीवालांसोबत झालेला संवाद सामनातून समोर। महाराष्ट्रातल्या जागा वाटपात काँग्रेसनं शेवटच्या मिनिटापर्यंत घातलेला घोळ अनाकलनीय होता। ईव्हीएमपेक्षा अहंकार आणि फक्त आम्हीच या वृत्तीमुळे पराभव। आता दिल्लीतही तेच घडलं, सामनातून हल्लाबोल। कोकणात पक्षाला गळती लागल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून डॅमेज कंट्रोल। विनायक राऊतांच्या उपस्थितीत आज राजापुरातील पदाधिकाऱ्यांची शिवसेना भवनात बैठक। उद्धव ठाकरेही उपस्थित राहण्याची शक्यता। भास्कर जाधवांचे चुलत बंधू बाळशेठ जाधव शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार। 500 कार्यकर्त्यांसह शिंदेंच्या उपस्थितीत आज पक्षप्रवेश। आमदार किरण सामंतांसोबत बैठकीत निर्णय। एकनाथ शिंदेंनी तोंड उघडलं तर ठाकरेंना देश सोडून जावं लागेल। रामदास कदम यांची उद्धव ठाकरेंवर टीका, तर आदित्य ठाकरेंचाही पेंग्विन असा उल्लेख। धनंजय मुंडेंच्या भेटीची बातमी, हे माझ्या विरोधात षडयंत्र रचणाऱ्याचं नाव योग्य वेळी मुख्यमंत्र्यांना सांगून पर्दाफाश करणार। आमदार सुरेश धस यांचा इशारा। पक्षाध्यक्ष नात्यानं दोन्ही नेत्यांची भेट घडवली। धस मुंडे भेटीवर चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण। भेटीच्या तारखेवर बोलण्यास मात्र बावनकुळेंचा नकार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज चंद्रपूर दौऱ्यावर। सन्मित्र महिला बँक रौप्य महोत्सवात सहभागी होणार। सुधीर मुनगंटीवारांच्या उपस्थितीकडे लक्ष। मंत्रिपद नाकारल्यानंतर मुनगंटीवारांच्या नाराजीच्या चर्चा। लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाबाबतचा तपास करण्यासाठी प्राप्तिकर विभागाची मदत घेण्यात येणार। लाभार्थी महिलांचं उत्पन्न, कागदपत्र, जमीन यांची तपासणी होणार। 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांना योजनेतून वगळणार, सूत्रांची माहिती। जात प्रमाणपत्रासाठी 6 एप्रिलपर्यंत मुदतवाढ। एसईबीसी आणि ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अंतिम संधी। सीईटी प्रवेशावेळी प्रमाणपत्र अर्जाच्या पावतीवर निश्चित झालेला प्रवेश रद्द होऊ नये यासाठी मुदतवाढ। न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरणात आरोपी मॅनेजर हितेश मेहताला आज कोर्टात हजर करणार। बँकेत 122 कोटींचा घोटाळा केल्याची आरबीआयच्या चौकशीत मेहताची कबुली। पैसे ओळखीच्या लोकांना दिल्याची माहिती। कोल्हापुरात जीबीएस आजाराचा दुसरा बळी। दोनेवाडी मधील 64 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू। राज्यातील जीबीएस मृतांची संख्या 6 वर। राज्याच्या किमान आणि कमाल तापमानात 10 ते 23 अंशाची तफावत। पहाटे गारठा तर दुपारच्या वेळी उन्हाचा चटका। कमाल तापमान 35 पार। चढउतार कायम राहण्याची हवामान विभागाची शक्यता। देवीच्या गर्भगृहासह तुळजापूरच्या मंदिराची नव्यानं बांधणी होणार। मंदिर दुरुस्ती कार्यक्रम 15 दिवसात निश्चित होणार। पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली नव्यानं मंदिर साकारलं जाणार। शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहळ यांच्या कुस्तीच्या निकालाची चौकशी होणार। पंचांनी दिलेल्या निकालाच्या चौकशीसाठी 5 जणांची समिती गठीत। 28 तारखेपर्यंत अहवाल देण्याच्या महाराष्ट्र कुस्तीगीर संघाच्या सूचना। ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा 50 पर्यटन स्थळात समावेश करा। आमदार सुधीर मुनगंटीवार यांचं पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय पर्यटन मंत्र्यांना पत्र। प्रकल्पाचा राष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्याचीही मागणी। आरोपीला ताब्यात घेण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या पथकावर हल्ला करत गोळीबार। 7 पोलिसांवर 100 ते 150 जमावाचा हल्ला, तर एका पोलीस कर्मचाऱ्याचं अपहरण। मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीनं सुटका। अटल सेतूवर एमएमआरडीए आयोजित मॅरेथॉन सुरू। आज दुपारी 1 वाजेपर्यंत मार्ग वाहतुकीसाठी बंद। प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।